जेन्सींपर्यंत पोहोचवण्याचा उद्देशानं मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवण्याची योजना आखतोय। जेन्सींपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं मोदी सरकार दररोज एका मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार आहे। एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमाअंतर्गत ही योजना राबवली जाणार असून या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरील मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेणं हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश असेल। नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलेलं होतं। जेन्झी तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून हा उपक्रम त्यासाठीच हाती घेण्यात आलाय, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, एका बाजूला जेन्झींच्या आंदोलनामुळे देशभर हा मुद्दा गाजलेला होता। जेन्झींच्या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्याच्या दृष्टीनं मोदी सरकारने किती मोठं पाऊल टाकलेलं आहे? नक्कीच काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली आणि त्या दरम्यान या संदर्भात संभाषण झाल्याचं कळतंय की एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमाअंतर्गत सर्व केंद्रीय मंत्र्यांनी विविध विद्यापीठांचा दौरा करायचा आहे। विविध विद्यापीठांमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसोबत, तरुणांसोबत संवाद साधायचा आहे। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळी साधारण 8 ते 9 वर्षाच्या वयोगटात असलेल्या अनेक मुलं आज 18-19 वर्षाची होऊन विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत की ज्यांनी संपूर्ण त्यांच्या जीवन काळामध्ये फक्त नरेंद्र मोदींचं सरकार पाहिलंय। त्यांना अन्य पूर्वीची सरकार किंवा त्या आधी काय घडत होतं याबद्दलची फारशी माहिती नाहीये। तर अशा सर्व जो असा एक मोठा वयोगटाचा तरुण वर्ग आहे त्या तरुणांना स्वतःसोबत जोडण्यासाठी, आपल्या सरकारसोबत जोडण्यासाठी म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी हा उपक्रम करावा अशा स्वरूपाचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं। एका बाजूला राहुल गांधींनी छात्रों की गूंजच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतलेला असताना आता भाजपकडून देखील तोच प्रयत्न केला जातोय। सोमेश, या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।